जय शिवराय, शुभ सकाळ। मी ज्योती आजच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर बघा, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि स्वयंपाकाला थोडा उशीर झाला आहे आज। त्याच्यामध्ये मुलांची गडबड चालू असते। तर मी कांदे वगैरे भाजून घेते। आज होती इशू आणि शौर्याला अंडा करी खायची इच्छा। आज बुधवार आहे, तर त्यांना कसं असतं का, मी तर नाही खात काही, म्हणजे की नॉनव्हेज काहीच मी खात नाही, तर पण मुलांसाठी आणि त्यांच्या पप्पांसाठी बनवावं लागतं, कारण त्यांना आवडतं खायला। मग मी त्यांना कधीच मना करत नाही, मग ते खातात तर मी काही त्यांना म्हणजे बंदी करत नाही का नका खाऊ म्हणून, मला तर नाही चालत। आणि इथं स्वयंपाक करत होते तर पाठीमागची भाभी आली होती आणि ती बोलत होती माझ्याजवळ खिडकीतनं। त्यांच्या समोरच, खिडकीच्या समोरच रूम आहे, तर मी कशी बिल्डिंगमध्ये सर्वांजवळच बोलते आणि सर्व माझ्याजवळ बोलतात। तर सकाळच्या वेळेस स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत तिथंच होती आणि आम्ही बोलत होतो, गप्पा पण मारत होतो आणि माझं काम पण चालू होतं। तर त्यांचा कसं स्वयंपाक वगैरे लवकर होऊन जातो आणि मला थोडा उशीर झाला होता, कारण डबा वगैरे द्यायचा नसला की मग थोडा उशीर होऊनच जातो। तर आता इथं अंडे उकडून घेतलेले आहेत आणि अंड्याची साला वगैरे काढून घेते मी। म्हणजे मी गरम पाण्यातनं अंडे थंड पाण्यामध्ये काढली होती, कारण खूप गरम होती, मग चटके लागतील। तोपर्यंत कांदा भाजला जातो मसाल्यासाठी। तर मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण भाजून घेणार, म्हणजे भाजून फक्त कांदा घेणार आणि खोबरं किस होता तो भाजून घेतला आहे मी। आणि आता अद्रक लसूण वगैरे याच्यामध्ये घेणार आहे वाटायला। त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर पण वाटणार आहे मी। त्यांच्या कोथिंबीरच्या काळ्या सगळं मी कोथिंबीर मसाल्यात वाटते, कारण काळ्या साईडला काढत नाही कोथिंबीरच्या, त्याने चव येते। मेन मसाल्यामध्ये वाटण्यासाठी घेते मी कोथिंबीरच्या जाड जाड काळ्या असतात त्या। तर इथं भाजी स्वयंपाक होता गप्पा पण मारणं चालू आहे। ते बाबी त्यांच्या गावाकडच्या गोष्टी वगैरे सांगत होत्या, मग आम्ही पण करत होतो। आणि पूजा वगैरे झालेली आहे माझी, म्हणजे स्वयंपाकाच्या अगोदरच पूजा केली, कारण अंड्याची भाजी बनवायची होती म्हटल्यावरती मग नंतर पूजा नाही करता येत, मग अगोदरच करून घेतली। आणि कसे कधी कधी स्वयंपाक झाल्यावरती पण पूजा करते, पण गडबड असते तेव्हाच करते फक्त तसं। पण आता गडबड वगैरे काहीच नाही, शाळा असल्यावर ते वगैरे करावं लागते। तर आता स्वयंपाक झाला का त्याच्यानंतर थोडंसं आराम करायचं आहे। आणि आता मसाला वगैरे वाटायला मिक्सर घेते आणि ईश्वन शौर्यसारखे मदत करत होती इथं। तर मसाला पण वाटून घेतला आहे मिक्सरला, आता भाजीला फोडणी देते। तर इथं बघा मसाला वाटते, तेल गरम झालं, तेलामध्ये मी अंडी तळून फ्राय करून घेते, कारण अंडी फ्राय केल्यावरती मसाला चांगला व्यवस्थित लागतो। मी अंडा करीची रेसिपी पण शेअर केली आहे यूट्यूबवरती। तर आता चला स्वयंपाक झाल्यावरती मस्तपैकी जेवण वगैरे झालं का दुपारच्या वेळेस थोडंसं झोपणार आहोत आम्ही। तर इथं गप्पा पण चालू आहे, मधात शौर्याजवळ इशीजवळ बोलणं पण चालू आहे आणि काम पण माझं चालू आहे। कसं असतं, खूप ऊन तापायला लागलेलं आहे आणि दुपारच्या वेळेस कसं आहे, एवढं ऊन तापतं ना का किचनमध्ये पण खूप गरम होतं, अजिबात हवा लागत नाही। पाठीमागच्या बाजूने पण सगळं पॅक आहे। गप्पा गोष्टी करता करता स्वयंपाक होऊन गेला माझा पटापट। स्वयंपाक झाला की आता शौर्याला इशूला जेवण वगैरे देते। आणि इथं अंडे फ्राय झाले, ते अंडे मी आता काढून घेते वाटेमध्ये। तर अंडे तळून घेतले, आता मसाल्याला फोडणी देऊन देते मी। आणि अंडा करीची रेसिपी मी टाकलेली आहे चॅनलवरती आपल्या, जुना व्हिडिओ म्हणजे 2-1 महिने अगोदर टाकलेली आहे मी। तर तुम्हाला बघायची असली अंडा करी रेसिपी तर तुम्ही जाऊन बघू शकता। तर कडापा स्वच्छ असतो म्हटल्यावरती मी कडाप्यावरतीच मी कांदा वगैरे टमॅटो कापून घेते, टमॅटो बारीक चिरून घेतला आहे, त्याला टमॅटो तेलामध्ये सोडते। त्याच्यानंतर मसाला वगैरे वाटला आहे, जसे की कोथिंबीर, अद्रक, लसूण, कांदा, खोबरं वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरला बारीक। तर आता ह्याला थोडंसं पाणी टाकून साईडनं काढून घेणार आहे आणि सगळं मसाला सोडून मसाला चांगला तळून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे, गरम मसाला, धने पावडर, हळद, मीठ सगळं टाकून करून घेणार आहे भाजी। आणि स्वयंपाक झालेला आहे, भात पण झाला एक साईडला टोपामध्ये बारक्या, थोडासा भात करायचा होता म्हणून चपात्या करून घ्यायच्या 4-5। तर इथं भाभी होती, म्हणजे खिडकीतनं आता पुढच्या दाराने घरामध्ये येऊन बसली होती। तर इथं गप्पा चालू होत्या आमच्या, खूप म्हणजे सिरियस गोष्टी चालू होत्या। भाभी गावाकडच्या भरपूर गोष्टी सांगते, तर चांगलं वाटतं बोलायला। त्यांच्या गावाकडचं पण आपल्याला माहिती होतं, UPची आहे ती भाभी। आणि शेजारी तर मला मराठी शेजार म्हटल्यावरती एकच आहे मावशीचा, त्याच्यानंतर बाकी सगळेच लोक UPकडनंच आहेत। आमची 2च घरं आहे वरच्या बाजूला जे मराठी आहेत म्हणून। तर खूप छान आहे सगळ्यांचा स्वभाव वगैरे, पण शेजारी पाजारी चांगला आहे, तर काही एवढं अवघड जात नाही। आणि स्वयंपाक बघा, भाभीशी गप्पा मारता मारता माझा आवरलेला आहे स्वयंपाक। आणि आता मी जाते पुढच्या घरामध्ये, थोडंसं आवरायचं आहे ते।
बघा मला गाऊन आणले इशूच्या पप्पांनी, तर गाऊनची आता फिटिंग करायची आहे। आणि गाऊनचं म्हणजे कसं आहे, मी शोल्डर जे असतात ना ते थोडं रुंद असतात, मग त्याला कट करते मी खाल म्हणजे आर्महोलपर्यंत कट करते आणि बाही परत बसवते, त्याचं बाही वगैरे कट करून, तेव्हा फिटिंग चांगली बसते। आणि आता दुपार झाली, जेवण वगैरे झालं आहे, थोडासा आराम करतो, बाकीचे झोपलेले आहेत। त्याच्यानंतर उठल्यानंतर भरपूर कामं आहेत, थोडंसं बाहेर पण जायचं आहे, तर चला मग आता दुपारच्या टायमात थोडासा आराम करते। आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत, कपडे वगैरे सुकले होते, कपडे आणायचे घरात काढून, घड्या घालायचे, तर इथं 5 वाजून गेले म्हटल्यावरती आता कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या का त्याच्यानंतर मग चहा वगैरे घ्यायची, चहा घेतली का परत थोडीशी भांडे सकाळचे घासायचे, जे मी घासले नव्हते, मला थकवा आला होता खूप, मग झोपली होती मी जेवण वगैरे झाल्यावरती, सगळं आवरून झाल्यावरती थोडा वेळ आराम केला का बरं वाटतं, जरा फ्रेश वाटतं संध्याकाळी उठल्यावर, कारण दिवसभर आजकाल इतकं ऊन तापायला लागलं आहे ना का दुपारच्या वेळेस थोडं मी पडली का मग मुलं पण झोपतात, नाही तर मग ते पण नुसते मस्ती करतात। तरी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या आहेत आणि आता थोडीशी भांडे आहेत किचनमध्ये, भांडे वगैरे घासून घेते। भांडे घासून झाले का परत मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी वगैरे करावी लागते, तर भांडे थोडेसे होते ते घासून घेते अगोदर, मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुमचे जरी काही प्रश्न असले तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट टाईम अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।